एक गाव असतं, त्या गावामध्ये एका मंदिरामध्ये एक पुजारी असतो. तो नित्यनेमानं देवाची पूजा अर्चना, देवाची सेवा करत असतो. त्याची देवावर खूप भक्ती असते. आणि पावसाळ्याचे दिवस असतात आणि त्यावेळेस काय होतं की बाजूच्या जे नदीला महापूर आलेला असतो. तर सगळीकडे महापुरामुळं काय झालेलं, सगळ्या गावामध्ये पाणी येतं. तर तिथली लोक हळूहळू स्थलांतरित व्हावे लागतात, कारण धोक्याचा इशारा दिलेला असतो. त्याच्यामुळे सगळे लोक गाव सोडून निघालेली असतात. पण पुजारी मात्र मंदिर सोडून जायला तयार नसतो. तो म्हणतो की मी देवाची भक्तिभावानं पूजा अर्चना करतो, तर देव माझं रक्षण करेल, देवच मला वाचवेल. तर सगळं गाव त्याला विनवणी करतं, पण तो काही कुणाचं ऐकत नाही आणि सगळं गाव खाली होतं. पण पुजारी मात्र मंदिरातच राहतो. पाण्याची पातळी हळूहळू वाढत चालते. तर त्याच्यानंतर काय होतं की त्याच्यानंतर मंदिराची जसं जसं पाण्याची पातळी वाढत जाते तसं पुजारी मंदिराच्या छतावरती जाऊन बसतो. तर त्यावेळेस होडी त्याला वाचवण्यासाठी येते. सरकारतर्फे लोकांना वाचवण्यासाठी होडी सोडली जाते. तर तरीसुद्धा तो पुजारी त्या होडीमध्ये सुद्धा जात नाही. तर तो म्हणतो देवच माझं रक्षण करेल, मी काय तुमच्यासोबत येत नाही. त्याच्यानंतर हळूहळू अजून पाणी वाढत जातं. पाणी पार कळसाला टेकतं. पुजारी त्या कळसावर जाऊन बसतो. तर त्याच्यानंतर हेलिकॉप्टर त्याला वाचवण्यासाठी येतं. पण तरीसुद्धा तो हेलिकॉप्टरमध्ये सुद्धा जाऊन बसत नाही. तर तो म्हणतो देवच माझं रक्षण करेल. आणि नंतर ऑब्व्हियसली काय होतं की महापुरामुळे पुजारी त्या पाण्यामध्ये वाहून जातो आणि तो मरण पावतो. मरण पावल्यानंतर काय होतं की देव त्याच्यानंतर म्हणजे तो पुजारी मरण पावल्यानंतर स्वर्गात जातो आणि त्याला देव दिसतो तिथं. तर पुजारी देवाला म्हणतो की देवा, मी तुझी एवढी भक्ती केली, तुझं एवढं नामस्मरण करतो, मनोभावाने तुझी पूजा अर्चना केली, पण तरी तुला मला मरण दिलंस, तर असं काय केलंस? तर देव त्याच्या पुढे जातो आणि पहिली त्याला एक कानाखाली लावून देतो. तर म्हणतो की मी तुला वाचवण्यासाठी पहिली लोकांना सांगितलं की तू त्यांच्यासोबत जा, तू काय गेला नाहीस. त्याच्यानंतर तुला होडी पाठवली तरी सुद्धा तू काय त्याच्यासोबत गेला नाहीस. परत तुझ्यासाठी हेलिकॉप्टर पाठवलं तरी सुद्धा तू त्यांच्यासोबत सुद्धा गेला नाही. मी प्रत्यक्ष न येता तुझ्यासाठी मी संधी उपलब्ध करून दिल्या की तू तुझा जीव वाचवावा, पण तरी तू मला ओळखलं नाहीस. थोडक्यात काय, आता अशा खूप साऱ्या संधी भेटतात आपल्याला जीवनामध्ये. आपल्याला ती संधी ओळखता आली पाहिजे. त्याच्यामुळं कायम आपली सद्विवेक बुद्धी जागृत ठेवणं गरजेचं आहे आणि आलेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे आपल्या हातात असतं.